टोळी कशी नाही, गुन्हेगारांची टोळी कशी असली पाहिजे, त्याचबरोबर या संदर्भामध्ये बॉम्बे हायकोर्टाचे काही त्यांनी दाखले देखील दिले गेले आणि वाल्मिक कराड यांचे 1999 पासून जे गुन्हे केलेले होते ते गुन्हे घेतले गेले, 6 वर्षाच्या कालावधीमधले कुठले जे गुन्हे आहेत ते घेतले जावेत, अशा पद्धतीने देखील त्यांनी युक्तिवाद मांडला होता। यामध्ये वाल्मिक कराड यांच्यावरती एकूण 20 गुन्हे दाखल आहेत। जो आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अगोदरचा जो खंडणीचा गुन्हा आहे तिथपर्यंतच्या याचा उल्लेख केला गेला, तर या गुन्ह्यापैकी 11 गुन्हे हे 1 वर्षापेक्षा कमी शिक्षेचे असणारे गुन्हे आहेत। न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी सुरेश जाधव। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मोकोका न्यायालयामध्ये सुनावणी झाली। या सुनावणीमध्ये वाल्मिक कराड याच्या जामीन अर्जावरती सुनावणी होती आणि ही सुनावणी तब्बल 3 तास युक्तिवाद करण्यात आला आणि या युक्तिवादामध्ये आरोपीचे वकील यांनी देखील जे ग्राउंड्स मांडले ते देखील खूप मोठ्या प्रमाणात मांडले होते। विशेषतः विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली, तर दुसरीकडे आरोपीचे वकील म्हणून सत्यव्रत जोशी त्याचबरोबर शहा असे 2 वकील आणलेले होते आणि इतर आरोपीची वकिलाची टीम देखील खूप मोठ्या प्रमाणात होती। त्यामुळे आज नेमकं कोर्टामध्ये काय घडलं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं, का तर वाल्मिक कराड याच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार होती आणि त्या अनुषंगाने प्रत्येकजण नेमकं कोर्टामध्ये काय होतं याकडे प्रत्येकाच्या नजरा लागलेल्या होत्या। सुनावणीला बरोबर 11 वाजता सुरुवात झाली आणि 11 वाजेपासून 2 वाजेपर्यंत ही सुनावणी चालली। यामध्ये आरोपीचे वकील असलेले सत्यव्रत जोशी यांनी तब्बल 1 तास 45 मिनिट त्यांचा युक्तिवाद केला आणि या युक्तिवादामध्ये जामीन देण्यासाठी कुठले कुठले ग्राउंड्स आहेत आणि कशा पद्धतीने जामीन दिली पाहिजे यासाठी आरोपीच्या वकिलांनी मांडणी केली। तर त्यानंतर जे शहा म्हणून विष्णू चाटे याचे वकील आहेत त्या वकिलांनी देखील दोषमुक्ती अर्जाच्या संदर्भामध्ये देखील मांडणी करत असताना विष्णू चाटे याचा आणि या प्रकरणाचा कशा पद्धतीने संबंध नाही हे देखील मांडलं होतं। मात्र नेमकं आज कोर्टामध्ये काय काय घडलं आणि कशा पद्धतीने मांडणी केली होती ही मुद्देसूद मी आज तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे, का तर आज कोर्टामध्ये तब्बल 3.5 तास जी घडलेली सुनावणी होती त्या सुनावणीच्या कालावधीमध्ये जे आरोपीचे वकील आहेत त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी मान्य न्यायालयाच्या समोर मांडलेल्या होत्या आणि त्या कुठल्या कुठल्या होत्या, त्याचबरोबर त्या माध्यमातून वाल्मिक कराड याचा जो जामीन अर्ज आहे खरंच जामीन अर्जाच्या संदर्भामध्ये वाल्मिक कराड ला जामीन होऊ शकते का, त्याचबरोबर वाल्मिक कराड याच्या जामिनाच्या अनुषंगाने जी सरकारी पक्षाने जी बाजू मांडली ती सरकारी पक्षाने कुठली बाजू मांडली होती, त्याचबरोबर आरोपीच्या वकिलांनी काही आक्षेप घेतले होते त्या आक्षेप देखील कोणते होते या आणि इत्थंभूत जे आज काही कोर्टामध्ये घडलं। प्रत्यक्ष सुनावणीला आम्ही देखील त्या ठिकाणी हजर होतो वार्तांकन करण्याच्या दृष्टिकोनातून, त्यामुळे कोर्टामध्ये काय काय घडलं आणि कोर्टाच्या आतमध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या होत्या त्या गोष्टी देखील आज मी नेमकं ज्या महत्त्वाच्या गोपनीय गोष्टी नाहीत त्या वगळून इतर गोष्टी सांगायचा प्रयत्न करणार आहे। विशेषतः 11 वाजता ज्यावेळेस बरोबर युक्तिवादाला सुरुवात झाली तर 11 वाजता आरोपीचे वकील असलेले सत्यव्रत जोशी यांनी मांडणीला सुरुवात केली आणि मांडणीला सुरुवात करत असताना प्रामुख्याने पहिला जो आक्षेप घेतला गेला तो पहिला आक्षेप घेतला गेला गुन्हेगारांची टोळी, म्हणजे जे मकोका लावण्यात आलेला होता त्या मकोकावरती सुरुवातीला आक्षेप घेण्यात आला आणि गुन्हेगारांची टोळी कशी नाही, गुन्हेगारांची टोळी कशी असली पाहिजे, त्याचबरोबर या संदर्भामध्ये बॉम्बे हायकोर्टाचे काही त्यांनी दाखले देखील दिले गेले आणि वाल्मिक कराड यांचे 1999 पासून जे गुन्हे केलेले होते ते गुन्हे घेतले गेले, मात्र मकोका लावत असताना 10 वर्षाच्या कालावधीमधले कुठले जे गुन्हे आहेत ते घेतले जावेत, अशा पद्धतीने देखील त्यांनी युक्तिवाद मांडला होता। विशेषतः मांडणी करत असताना यामध्ये वाल्मिक कराड यांच्यावरती एकूण 20 गुन्हे दाखल आहेत। जो आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अगोदरचा जो खंडणीचा गुन्हा आहे तिथपर्यंतच्या याचा उल्लेख केला गेला, तर या गुन्ह्यापैकी 11 गुन्हे हे 1 वर्षापेक्षा कमी शिक्षेचे असणारे गुन्हे आहेत आणि यामध्ये जवळपास 19 गुन्ह्यामध्ये संघटितरित्या एकत्रित येऊन यांनी अशा पद्धतीने कुठला कृत्य केलेला आहे अशा जे सुदर्शन घुले किंवा इतर जे आरोपी आहेत हे वाल्मिक कराड यांच्या इतर 19 गुन्ह्यामध्ये कुठेही सहभाग त्यांचा दिसून येत नाही। त्यामुळे नेमकं हे संघटित कृत्य कसं केलं यावर असा देखील प्रश्न आरोपीचे जे वकील शहा आहेत त्यांनी उपस्थित केला होता। त्याचबरोबर दोषारोप पत्रामध्ये जे दाखल केले गेलेले मकोका लावण्यात आला त्यावेळेस जे दाखल केले गेले ग्राउंड्स होते त्याच्यामध्ये वाल्मिक कराड याच्यावरती अगोदरची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे ती कशा पद्धतीची आहे, त्यात वाल्मिक कराड यांच्या काही गुन्ह्याच्या संदर्भात दोषारोपपत्र दाखल केलं गेलं नाही, तर काही कोर्टामध्ये प्रकरण चालू आहे, काही ठिकाणी त्याला निर्दोष सोडण्यात आलं, याचा देखील एकंदरीत सगळ्या गोष्टीचा उल्लेख केला गेला।
त्याचबरोबर हे सगळं लावत असताना त्यांनी बॉम्बे हायकोर्टाचे जे जुने निकालाचे संदर्भ आहेत यामध्ये मोहम्मद सय्यद केस आणि गोपाल पांडे केसचा देखील त्या ठिकाणी रेफरन्स देण्यात आला आणि त्यावरून नेमकं त्यातले काही जे न्यायालयाचे मान्य न्यायालयाचे त्या कालावधीमध्ये बॉम्बे हायकोर्टाने जे काही निकाल दिले होते त्याचा देखील रेफरन्स दिला गेला। विशेषतः वाल्मिक कराड याच्यावर मकोका का लावला असा सवाल देखील वाल्मिक कराड यांच्या आरोपीने उपस्थित केला आणि सक्षम ग्राउंड नव्हते, त्याचबरोबर तीनही गुन्ह्याचे दोषारोपपत्र एकत्र का दाखल केले यासह अनेक असे प्रश्न उपस्थित केले। त्याचबरोबर वाल्मिक कराड याचे सीआयडीचे अधिकारी ज्यावेळेस तपास अधिकारी आले होते त्यांनी जो अहवाल दिलेला आहे तो फायनल अहवाल आणि इतर जे अहवाल आहेत त्यात देखील वाल्मिक कराड यांचा नावाचा उल्लेख नाही अशा पद्धतीने देखील त्यांनी सबमिशन जे मान्य न्यायालयाच्या समोर आहे ते आरोपीच्या वकिलांनी केलं होतं। विशेष म्हणजे यामध्ये जर बघितलं तर 1999 पासूनचे जे केसचा उल्लेख केला गेला त्यामध्ये या ज्या केस आहेत ह्या वाल्मिक कराड यावरती मकोका लावण्यासाठी सबळ पुरावे आहेत का असा देखील सवाल आरोपीच्या वकिलांनी उपस्थित केला होता। विशेष म्हणजे प्रामुख्याने या संपूर्ण केसमध्ये आणि आजच्या सुनावणीमध्ये एक गोष्ट वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी सांगितली होती की 29 नोव्हेंबर 2024 रोजी जो प्रकार घडलेला होता खंडणी मागण्याच्या अनुषंगाने, म्हणजे वाल्मिक कराड याच्या वकिलांनी खंडणी एक्स्ट्रॉशनची जी केस आहे त्या अनुषंगाने जो मूळ फिर्यादी आहे सुनील केदी शिंदे याचा जबाब आज आरोपीच्या वकिलांनी वाचून दाखवला आणि त्या जबाबामध्ये हरकत घेतली गेली। त्याचबरोबर जी कॉल रेकॉर्डिंग करण्यात आलेली होती जी त्या सुनील केदी शिंदे यांनी उल्लेख केलेला आहे की माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे आणि वाल्मिक कराड कशा पद्धतीने धमकी देत आहे, तर त्याच्यावरती आरोपीच्या वकिलांनी आक्षेप घेत ही कॉल रेकॉर्डिंग त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेला नाही, त्याचबरोबर व्हिडिओ देखील त्याच्या मोबाईलमध्ये केला गेला नाही असा देखील दावा करण्यात आला। आणि विशेष यावेळी फॉरेन्सिकचे जे काही अहवाल आहेत त्याचा उल्लेख करण्यात आला आणि त्या उल्लेखमध्ये 15 डिसेंबरची तारीख कशी असा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे। म्हणजे कॉल रेकॉर्डिंग जर 29 तारखेला झाली असेल तर 15 डिसेंबरला ती कसं काय आली असा देखील संशय आणि असा देखील प्रश्न मान्य न्यायालयाच्या समोर त्या आरोपीच्या वकिलांनी उपस्थित केला होता। त्याचबरोबर जे मोबाईलमधला कॉल रेकॉर्डिंग आणि विशेषतः मोबाईलमधला व्हिडिओ हा सुनील केदी शिंदे यांनी 164 जो जबाब आहे त्या जबाबामध्ये स्वतः सांगितलेला आहे की हा व्हिडिओ मी केलेला आहे। विशेष म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्डिंगची सुविधा असल्या कारणाने मी कॉल रेकॉर्ड केला असा देखील उल्लेख त्या आरोपीच्या वकिलांनी स्पेसिफिकली तो उल्लेख करत सांगितलं की हे जर त्याच्या मोबाईलमधलं फॉरेन्सिकच्या तपासणी अहवालामध्ये जर दिसून येत नसेल तर हा नेमका कट कसा रचला गेला असा देखील कुठं केलं गेलं आणि हे नेमकं क्रिएट केलं गेलं का असे देखील वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले गेले आहेत। त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आमचा काहीही संबंध नाही असं स्पष्ट पद्धतीने आरोपीच्या वकिलांनी मांडलं होतं। त्याचबरोबर पोलीस दोषारोपपत्र एकत्र कसे देऊ शकतात असा देखील सवाल उपस्थित केला। आता हे तिन्ही गुन्हे वेगवेगळे आहेत आणि तिन्ही गुन्हे जर वेगवेगळे असतील तर याची वेगवेगळे दोषारोपपत्र का दाखल केलेलं नाही आणि एकत्रित जर दोषारोपपत्र दाखल केलं तर न्यायालयाची परवानगी घेतली होती का असा देखील सवाल उपस्थित करण्यात आला। त्याचबरोबर खंडणीची रक्कम दिली किंवा घेतली या संदर्भातला कुठलाही पुरावा आढळून येत नाही। विशेष सुनील शिंदे याच्या जबाबात जो जबाब दिला गेला आणि संवाद आहे या संवादामध्ये आणि जबाबामध्ये कुठेही पैशाचा उल्लेख नाही, म्हणजे 2 कोटी रुपयाची खंडणी मागितल्या तर कुठेही उल्लेख नाही असा देखील त्यांनी आज युक्तिवाद मांडत असताना मांडला होता आणि फक्त नॉर्मल धमकी दिली। तो जो युक्तिवाद आहे पूर्णतः युक्तिवाद आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून या अगोदर त्याचं जे विश्लेषण आहे ते देखील दाखवलं होतं। यात विष्णू चाटे च्या मोबाईलवरून जो फोन कॉल केला होता त्या फोन कॉलमध्ये सुद्धा काय बोलले होते याच्या संदर्भात देखील उल्लेख करण्यात आला। तसेच विष्णू चाटे याचा जबाबच घेतला गेला नाही असं विष्णू चाटे यांनी मान्य न्यायालयासमोर सांगितलं असल्याचा देखील उल्लेख आज वाल्मिक कराड यांची जामीन अर्ज केला गेला, त्या जामीन अर्जाच्या अनुषंगाने देखील तो उल्लेख केला गेला होता। त्यामुळे एकंदरीत हे जे 2-3 उल्लेख आहेत हे वाल्मिक कराड याच्या म्हणजे आरोपीचे जे वकील आहे सत्यव्रत जोशी यांनी हा केलेला आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर सुदर्शन गुलेचा जबाब घेतला गेला नाही असं सुदर्शन गुले यांनी स्वतः न्यायालयाला सांगितलेलं आहे। तर प्रत्यक्षदर्शी जे साक्षीदार होते यामध्ये अमोल बनसोड आणि दादासाहेब खिंडकर यांच्या जबाबामध्ये 10 डिसेंबर रोजी हा जबाब घेतला गेला। तर त्यानंतर 13 डिसेंबर रोजी शिवराज देशमुख हा जो संतोष देशमुख यांची गाडी चालवत होता तो ड्रायव्हर होता, या दोन्ही जबाबामध्ये तफावत असल्याचा देखील उल्लेख केला आहे। तर वाल्मिक कराड यांचा नावाचा उल्लेख सुरुवातीला नव्हता, नंतर उल्लेख आला गेला असा आणला गेला किंवा तो नंतरच्या तक्रारीमध्ये आला असा देखील उल्लेख केला गेला। त्यामुळे एकंदरीत जो मूळ आज आरोपीचे वकील होते त्यांनी जी तक्रार आहे, मूळ जी फिर्याद आहे, खंडणीची फिर्याद आहे, ती खंडणीची फिर्याद कशा पद्धतीने
खोटी आहे हे दाखवून देण्याच्या अनुषंगाने त्यांनी त्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या। विशेषतः या तक्रारीमध्ये तथ्य कसं नाही हे देखील सांगितलं जात होतं। विशेष गोपनीय साक्षीदाराचा देखील उल्लेख करण्यात आला आणि नांदूर फाटा या हॉटेलवरती जो कट रचला गेला त्या कटाची मांडणी केली गेली त्या संदर्भामध्ये गोपनीय जबाबामध्ये सुदर्शन घोले याचा उल्लेख करण्यात आला आणि या उल्लेखमध्ये जो गोपनीय जबाब घेण्यात आलेला होता तो सुदर्शन घोले याला अगोदर जी मारहाण करण्यात आली होती त्या मारहाणीचा बदला घ्यायचा म्हणून असा उल्लेख केला गेला आणि जो सुदर्शन घोले याला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तशाच पद्धतीने सरपंचाला मारायचा आणि त्याचा व्हिडिओ करायचा असा उल्लेख केला गेला आहे। म्हणजे विशेषतः या गोपनीय जबाबामध्ये सुद्धा वाल्मिक कराड यांचा उल्लेख नाही असं जे सबमिशन आहे अशी जी मांडणी आहे ती आरोपीच्या वकिलांनी केली होती। त्याचबरोबर महेश केदार जयराम चाटे याच्या जबाबात उल्लेख नाही आणि एकूण सगळं हे प्रकरण घडत असताना जो कट रचला एकत्रित यांच्या बैठका झाल्या या बैठकीमध्ये वाल्मिक कराड हे प्रत्यक्ष कुठेही उपस्थित नव्हते हे महत्वाचं सबमिशन जे आहे ते त्या आरोपीच्या वकिलांनी केलेलं होतं। मात्र त्यानंतर 29 नोव्हेंबरची घटना आणि 15 डिसेंबरला क्रिएट करण्यात आली असा देखील आरोप करण्यात आला होता। त्याचबरोबर वाल्मिक कराड यांच्या अटकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अटकेसाठी पुरेसं ग्राउंड नव्हतं आणि विशेष वाल्मिक कराड याच्या जवळच्या रक्ताच्या नातेवाईकांना सांगितलं गेलं नाही। रोहित कांबळे नावाच्या व्यक्तीला अटक करण्याच्या संदर्भामधल्या ज्या कल्पना आहेत त्या देण्यात आलेल्या होत्या। विशेष वैद्यकीय तपासणी अटकपूर्व वैद्यकीय तपासणी केली या संदर्भात सुद्धा रोहित कांबळेला सांगितलं होतं कुटुंबातील कुठल्याही इतर सदस्याला सांगितलं नव्हतं कळवलं नव्हतं असा जो दावा आहे तो आरोपीच्या वकिलांनी केला त्यामुळे अटकच बेकायदेशीर आहे असा देखील आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केलेला होता आणि अटकेच्या वेळी खोटे ग्राउंड वापरले गेले अटकच बेकायदेशीर आहे। प्रामुख्याने आणखी एक गोष्टीवरती आज न्यायालयामध्ये चर्चा झाली आणि ती चर्चामध्ये वाल्मिक कराड यांची सहीच नाही। अटकेच्या संदर्भामध्ये अटक करत असताना आरोपीला तुम्ही हा गुन्हा केलेला आहे हे सांगत असताना जी आरोपीची सही आहे ती सही नाही आणि ती आमची सही नाही बनावट सही आहे अशा पद्धतीचा देखील दावा आहे तो आरोपीच्या वकिलांनी केला होता। त्यावरती कोर्ट संपल्यानंतर देखील 2-5 मिनिटांपर्यंत त्याच्यावर देखील बहस झाली आणि शेवटी जे तपासी अधिकारी आहेत त्यांनी ती सही देखील दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र यावरती जे आरोपीचे वकील आहेत त्यांचं समाधान झालं नाही। शेवटी ही जी सही आहे ती वाल्मिक कराडची नाही असा देखील त्यांनी दावा केलेला होता। मात्र एकूण जर बघितलं तर हे सगळे अटकेच्या अनुषंगानं म्हणजे वाल्मिक कराड यांच्या अटकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणं असेल वाल्मिक कराड हा या कुठल्याही म्हणजे टोळीचा प्रमुख नाही किंवा टोळीमध्ये एकत्रित गुन्हे केलेले नाहीत असे जे मुद्दे मांडले गेले ते मुद्दे होते। प्रामुख्याने यानंतर ज्यावेळेस आरोपीचे वकील सत्यव्रत जोशी यांचं युक्तिवाद झाल्यानंतर त्यानंतर विष्णू चाटे याचे वकील शहा यांनी युक्तिवाद करायला सुरुवात केली आणि विष्णू चाटेचा फक्त जो आरोप होता तो आरोप विष्णू चाटेचा जी आजची सुनावणी झाली प्रामुख्याने विष्णू चाटेची जी आजची सुनावणी झाली ती सुनावणी होती विष्णू चाटेची दोषमुक्तीच्या अर्जावरती आणि दोषमुक्तीच्या अर्जाच्या अनुषंगाने शहा यांनी युक्तिवाद मांडत असताना विष्णू चाटे याच्यावर अगोदर कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही साधी एनसी सुद्धा नाही असा दावा केला होता। त्याचबरोबर सुदर्शन घोले याचा जबाब घेतला नाही महेश आणि जयराम याच्या जबाबात विष्णू चाटेचा उल्लेख सुद्धा नाही। सुनील शिंदे आणि शिवाजी थोपटे यात सुनील शिंदे याच्या मोबाईलमध्ये जे रेकॉर्ड आहे त्याच्या छेडछाड केल्याचा देखील आरोप केला गेला होता। त्याचबरोबर सुदर्शन घोले हा जर गँग लीडर आहे तर गँग लीडरला विष्णू चाटे हा सदस्य कसं काय सांगू शकतो असा देखील त्यामध्ये उल्लेख केलेला होता। आणि यानंतर या दोन्ही युक्तिवादानंतर उज्ज्वल निकम तब्बल हे जे संपूर्ण या दोन्ही वकिलांचा जो काही युक्तिवाद होता तो तब्बल 2 ते 2.25 तासाचा युक्तिवाद होता आणि 2.25 तासाच्या युक्तिवादानंतर उज्ज्वल निकम सरकारी वकील यांनी याला डिफेन्समध्ये सरकारी वकील बाजू मांडत असताना सुरुवातीला ही वाल्मिक कराड याचा जो जामीन अर्ज आहे त्याला तीव्र जो हरकत आहे ती हरकत घेण्यात आली त्याला विरोध करण्यात आला आणि विरोध करत असताना जे प्रश्न उपस्थित केले गेले होते आरोपीच्या वकिलांनी त्यावरती सबमिशन देत असताना त्यावरती प्रत्युत्तर देत असताना जे प्रामुख्याने जे मुद्दे मांडले होते यामध्ये 29 नोव्हेंबर रोजी कॉल संदर्भात सीडीआरचा पुरावा 43 सेकंदाचा देण्यात आलेला आहे। म्हणजे दोन्ही जे आरोपीचे वकील आहेत त्या दोन्ही आरोपीच्या वकिलांनी असं मांडलं होतं की 29 रोजी जी घटना घडली होती ती घटना 15 डिसेंबरला कशी दाखवली आणि जो कॉल रेकॉर्डिंग आहे तो त्या सुनील शिंदे याच्या मोबाईलमधला नाही व्हिडिओ सुद्धा मोबाईलमधला नाही यावरती त्याच मोबाईलवरनं कॉल केला गेला होता। कारण 29 नोव्हेंबरची घटना ज्याचा सीसीटीव्ही फुटेज देखील काही ठिकाणी उपलब्ध आहेत। म्हणजे विष्णू चाटे याचं केसमधलं जे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये हे सगळेजण एकत्रित होते आणि एकत्रित बसून बैठक झाली आणि त्यानंतर विष्णू चाटे याच्या मोबाईलवरनं वाल्मिक कराड हे त्या सुनील शिंदे याला बोलले होते असा जो फिर्यादीमध्ये उल्लेख आहे।
विष्णू चाटे यांनी फोन लावल्यानंतर हॅलो अण्णा बोलणार आहेत आणि अण्णाकडे फोन दिला गेला आणि त्यानंतर जी धमकी दिली होती त्याचा उल्लेख देखील या अगोदर अनेक वेळा करण्यात आला आहे। मात्र ही घटना, ही कॉल रेकॉर्डिंग ही चुकीची आहे, ही फेक आहे किंवा ही घटना, ही कॉल रेकॉर्डिंग 15 डिसेंबरला कशी आली असा देखील त्यांनी दावा केलेला होता। मात्र या संदर्भामध्ये सीआयडीनं, तपासी यंत्रणांना आणि सरकारी वकिलांनी आज जो पुराव्याचा उल्लेख केला गेला 29 नोव्हेंबर रोजी विष्णू चाटे याच्या मोबाईलवरनं सुनील केदू शिंदे यांना फोन गेला होता आणि त्या फोनची जे काही फोनचं ड्युरेशन आहे ते 63 सेकंदाचं ड्युरेशन आहे आणि त्या ड्युरेशनच्या दरम्यानमध्ये बोलणं झालं होतं आणि त्याचा पुरावा देखील समोर दिला गेला। त्यामुळे तो एक मुद्दा त्यांनी खोडून काढलेला होता, सरकारी वकिलांनी ती मांडणी केली होती। त्याचबरोबर 29 डिसेंबर रोजी विष्णू चाटे याच्या कार्यालयातल्या सीसीटीव्ही फुटेज आणि याचा पंचनामा देखील आम्ही मान्य न्यायालयाच्या समोर देत आहोत हे देखील सांगितलं गेलं। प्रामुख्याने आज सरकारी वकिलांच्या मांडण्यामध्ये म्हणजे उज्ज्वल निकम यांच्या मांडण्यामध्ये ज्या जबाबाचा उल्लेख करण्यात आला होता, या संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील वैभवी देशमुख, अश्विनी देशमुख आणि धनंजय देशमुख यांच्या जबाबाचा देखील उल्लेख करण्यात आला आणि या जबाबाच्या माध्यमातून विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचा या संपूर्ण गुन्ह्यामध्ये काय संबंध आहे, कशा पद्धतीचा संबंध आहे हे देखील दाखवलं गेलं। विशेष म्हणजे हे दोन डिफेन्स करत असताना किंवा वाल्मिक कराड याचा जामिनावरती तीव्र विरोध करत असताना, या गोष्टीची मांडणी करत असताना इतर रेफरन्स देखील देण्यात आलेले होते। बॉम्बे हायकोर्टामध्ये मुंबई बॉम्बस्फोटाच्या प्रकरणाचा देखील दाखला यामध्ये उज्ज्वल निकम यांनी दिलेला होता। विशेष म्हणजे आरोपी नैसर्गिक न्याय तत्वाच्या अनुषंगाने काही गोष्टी देखील मांडण्यात आलेल्या होत्या। तर वाल्मिक कराड याच्या आणखी दुसरा एक महत्वाचा विषय म्हणजे आज उज्ज्वल निकम यांच्या युक्तिवादामधले जे 4 महत्वाचे भाग आहेत तो म्हणजे 29 नोव्हेंबरचा जो कॉल झाला होता त्याचा सीडीआर पुरावा, त्याचबरोबर विष्णू चाटे याच्या कार्यालयातलं सीसीटीव्ही फुटेज आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील वैभवी देशमुख, अश्विनी देशमुख आणि धनंजय देशमुख यांचा जबाब, या संदर्भामध्ये या जबाबाचा देखील उल्लेख करण्यात आलेला होता। आणि प्रामुख्याने जर बघितलं तर यानंतर आणखी एक पुरावा जो दिला होता तो वाल्मिक कराड याच्या आवाजाचे नमुने, जो कॉल रेकॉर्डिंग आहे त्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये वाल्मिक कराड याच्या आवाजाचे नमुने हे जुळले गेले आणि याचा फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल हा आम्ही मान्य न्यायालयासमोर देत आहोत अशा पद्धतीचा युक्तिवाद हा सरकारी वकील, विशेष सरकारी वकील असलेले उज्ज्वल निकम यांनी मांडला होता आणि तब्बल 20 मिनिट यामध्ये युक्तिवाद करत असताना तीव्र विरोध करण्यात आला। त्याचबरोबर वाल्मिक कराड यांचा जामीन अर्ज हा फेटाळण्यात यावा, त्याचबरोबर विष्णू चाटे याचे दोषमुक्तीच्या अर्जावरती देखील हरकत घेण्यात आली आणि एकंदरीत या सगळ्या गोष्टीचा जवळपास 20 ते 22 मिनिटं मांडणी केली। त्यानंतर आरोपीचे वकील शहा यांनी देखील प्रतिवाद केला, सीडीआर पुराव्याच्या संदर्भात देखील आक्षेप घेतला आणि फिर्यादीच्या जबाबाचा देखील उल्लेख केला गेला आणि त्यानंतर पुन्हा शेवटला जे आरोपीचे वाल्मिक कराड याचे वकील आहेत सत्यव्रत जोशी यांनी देखील मांडणी केली आणि मांडणी करत असताना जे वाल्मिक कराड यांना जामीन देण्याच्या अनुषंगाने माननीय न्यायालयाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी केली गेली होती। मात्र एकंदरीत आजच्या जी सगळी हिअरिंग झाली, सगळी कोर्टामध्ये जी सुनावणी झाली, त्या सुनावणीवरती आता 30 ऑगस्टला यावरती निकाल दिला जाणार आहे। त्यामुळे वाल्मिक कराड याला 30 ऑगस्टला नेमकी जामीन मिळते का वाल्मिक कराडची जामीन फेटाळली जाते हे देखील पाहणं महत्वाचं आहे। त्याचबरोबर विष्णू चाटे याचा दोषमुक्ती जो अर्ज आहे तो देखील फेटाळला जातो का हे देखील पाहणं महत्वाचं आहे। मात्र या अगोदर वाल्मिक कराड याला दोषमुक्त करावं यासाठी मोहन यादव नावाचे जे वकील आहेत त्या वकिलांनी या अगोदर जवळपास 2 तास आर्ग्युमेंट केलेलं होतं आणि आर्ग्युमेंट केल्यानंतर 2 तास युक्तिवाद केला होता की वाल्मिक कराड याचा यात कसा दोष नाही। मात्र त्यानंतर जी ऑर्डर आली त्यानंतर ज्यावेळेस जो दोषमुक्ती अर्ज फेटाळला गेला त्या फेटाळत असताना जी निरीक्षण मांडली गेली होती त्या निरीक्षणावरून वाल्मिक कराड याचा कशा पद्धतीने सहभाग आहे आणि प्रथमदर्शी केस सुरू करण्याच्या अनुषंगाने काय फॅक्ट्स आहेत हे फॅक्ट्स देखील त्यावेळी त्या ऑर्डरमध्ये मांडले गेले होते। त्यामुळे आता देखील जे पाटवदकर न्यायालय आहे ते मान्य न्यायालय कशा पद्धतीने या दोन्ही प्रकरणावरती निकाल देतं हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र ज्यावेळी वाल्मिक कराड यांच्या वकिलांना आम्ही सुनावणी झाल्यानंतर बाईटसाठी विचारण्यासाठी गेलो असता बाईट देण्यासाठी त्यांनी नकार दिला आणि सुरुवातीला बाईट देत असताना कोर्ट रूममध्ये जे काही घडलेलं आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार नाही, ही कॉन्फिडेन्शियल गोष्ट आहे आणि न्यायालयाची गोष्ट आम्ही कधीही सांगणार नाही। पण या अगोदर वकिलांनी काय काय घडलं होतं, काय काय नव्हतं घडलं हे सांगितलं होतं। मात्र आज वेळ मारून नेण्याच्या दृष्टिकोनातनं आरोपीच्या वकिलांनी तशा पद्धतीने केलं का हे नाही सांगता येणार। मात्र त्यांनी माध्यमाशी बोलत असताना अवघ्या 35 सेकंदाची प्रतिक्रिया दिली आणि त्यानंतर पुढच्या 30 तारखेची आम्ही वाट पाहत आहोत, 30 तारखेला काय निकाल येतो याकडे लक्ष दिलं जाईल असं देखील सांगितलं। प्रामुख्याने आणखी एक गोष्ट मला या ठिकाणी न्यूज 18 लोकमतच्या श्रोत्याला सांगायची की
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने आतापर्यंत जर बघितलं तर आरोपीच्या बाजूनं एक वकिलाची खूप मोठी फौज त्या ठिकाणी उभा केली गेली। त्यावरती धनंजय देशमुख यांनी देखील आरोप प्रत्यारोप केले होते की आर्थिक व्यवहार करून त्या मोठमोठे वकील या ठिकाणी आणले जात आहेत वगैरे वगैरे आरोप केला होता। पण त्या अगोदर मला आणखी एक गोष्ट सांगायची की जे सरकारी वकील उज्ज्वल निकम आहेत, उज्ज्वल निकम यांनी ज्यावेळेस या संपूर्ण केसच्या अनुषंगाने बाईट दिला, त्या बाईटमध्ये सांगत असताना कशा पद्धतीने युक्तिवाद केला याचा देखील उल्लेख केला होता। आणि प्रामुख्याने एक गोष्ट मला इथं न्यूज 18 लोकमतच्या श्रोत्यांना आवर्जून सांगायची आहे की विष्णू चाटे याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत। विशेष खंडणी प्रकरणात विष्णू चाटे यांनी वाल्मिक कराड याला सहकार्य केले आणि वाल्मिक कराडचा तो राईट हँड आहे, उजवा हात आहे असा जो दावा आहे तो विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केलेला होता। त्याचबरोबर जे संभाषण झालं आहे त्याचे पुरावे देखील आम्ही न्यायालयासमोर देणार आहेत आणि मकोगाच्या तरतुदी या गुन्ह्याला लागतात, आरोपीला लागत नसतात, अशा पद्धतीने देखील 2-3 महत्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडले गेले होते। त्याचबरोबर अनेक मुद्दे मांडत वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर 30 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे आणि मान्य न्यायालयाच्या समोर आम्ही ज्यावेळेस पुरावे देऊ त्यावेळेस पुरावे सुद्धा आमच्याकडे सक्षम आहेत, अशा पद्धतीने आरोपीचे म्हणजे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी देखील मांडणी केली होती। त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जो 1 नंबरचा आरोपी आहे वाल्मिक कराड, 2 नंबरचा आरोपी जो आहे तो विष्णू चाटे आहे आणि त्यानंतर इतर जे आरोपी आहेत त्या आरोपीच्या अनुषंगाने आज जी महत्वाची सुनावणी झाली होती त्या अनुषंगाने ज्या गोष्टी कोर्टरूममध्ये घडल्या होत्या त्यातल्या काही ज्या कॉन्फिडेन्शियल गोष्टी आहेत त्या बाजूला सारून इतर गोष्टी न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासमोर मांडायचा प्रयत्न केला। मात्र एकंदरीत जर बघितलं कोर्टाने आज या सगळ्या गोष्टी ऐकून घेतलेल्या आहेत। 30 ऑगस्टला या प्रकरणावरती सुनावणी होईल। 30 ऑगस्टला आणखी दुसरी एक सुनावणी होण्याची निकाल येण्याची शक्यता आहे। तो निकाल कुठला आहे तर वाल्मिक कराड याच्या संपत्ती जप्तीच्या अनुषंगाने केलेला जो अर्ज आहे त्यावरती युक्तिवाद झालेला आहे, त्याचा देखील निकाल बाकी आहे, तो राखीव ठेवण्यात आलेला होता। त्याचबरोबर आज झालेल्या वाल्मिक कराड याच्या जामीन अर्जाच्या संदर्भातला देखील निकाल हा 30 ऑगस्टला येण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकंदरीत यातून काय येतं, वाल्मिक कराडचा खरड जामीन अर्ज मंजूर केला जातो, फेटाळला जातो, विष्णू चाटे याच्या दोषमुक्ती अर्जावरती कशा पद्धतीने मान्य न्यायालय निकाल देतं आणि वाल्मिक कराड याच्या संपत्ती जप्तीवरती नेमकं निकाल काय दिला जातो हे देखील पाहणं महत्वाचं असेल। मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरण त्याचबरोबर वाल्मिक कराड आणि इतर जे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील इतर आरोपी आहेत त्या अनुषंगाने जे आता कोर्टामध्ये सुनावणी चालू आहे त्या संदर्भातली प्रत्येक इत्थंभूत जी गोष्ट आहे ती न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल। विशेषतः कोर्टरूममध्ये काय झालं होतं, त्या अगोदरच्या काय झालेल्या होत्या या गोष्टीचे देखील पुरावे न्यूज 18 लोकमतला मांडण्याचा प्रयत्न केला। त्यामुळं जर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील इतर ज्या अपडेट्स पाहायच्या असतील तर फक्त पाहत राहा न्यूज 18 लोकमत। धन्यवाद।